नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर काही कुरकुरीत आणि नवीन प्रकारचा नाश्ता बनवण्याचा विचार करताय? मग हा नाश्ता एकदा करून बघा, तुम्हाला नक्की फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूयाचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याची स्टफिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी ते एक उकडून स्मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे. तर हा बटाटा आपल्याला या बाउलमध्ये घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला करवेव घालायचा आहे. तर मी ते करवेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही ते लाल मिरची पावडरच्या जागी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता, जसे तुम्ही याच्यामध्ये मटार पण घालू शकता, नाहीतर बारीक चिरलेली ढबू मिरची पण घालू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन घालायचा आहे. तर तुम्ही इथे बेसनच्या जागी तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हा जो बटाटा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. तर आता ही स्टफिंग आपल्याला 5 मिनिटापर्यंत अशीच ठेवून द्यायची आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी एक बॅटर तयार करूया. तर त्याच्यासाठी आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचा आहे. तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअरच्या जागी बेसनाचा पण वापर करू शकता, नाहीतर तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून आता आपल्याला याचे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर आपल्याला हे बॅटर पातळ असे बनवून घ्यायचे आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे ह्या रेसिपीसाठी 1 कप ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बारीक रव्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला ही स्टफिंग परत घ्यायची आहे आणि हे मिश्रण थोडेसे हातामध्ये घेऊन याच्या गोल आकारामध्ये टिक्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मी ही रेसिपी गोल आकारामध्ये बनवणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी चौकोनी नाहीतर त्रिकोणी आकारामध्ये पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या गोल आकारामध्ये टिक्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मी ते या टिक्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला हे बॅटर घ्यायचं आहे आणि यामध्ये या टिक्या डीप करायच्या आहेत. तर हे बॅटर या टिक्यांना व्यवस्थित लागले पाहिजे. त्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्स घ्यायचे आहेत आणि परत या टिक्की या ब्रेड क्रम्समध्ये डीप करायच्या आहेत. तर या टिक्कीला हे ब्रेड क्रम्स व्यवस्थित लागले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला या टिक्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर आता आपल्याला या टिक्या सगळ्या तेलात ठेवायच्या आहेत आणि यांना दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मी या टिक्या इथे सेलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही यांना डीप फ्राय पण करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला ही रेसिपी दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेली आहे.
तुम्ही अशा पद्धतीने या टिक्या बनवून गरमागरम सॉसबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही यांना फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.